आपले स्वागत आहे। सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। यवतमाळात चालकाच्या अतिधाडसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेली बस, मदत कार्याला सुरुवात। रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सायबर सेलकडून तपास कार्याला सुरुवात। आणि घरगुती वादातून 2 ठिकाणी भावाने केला भावावर हल्ला, एकाने डोकं फोडलं तर दुसऱ्याने केला कटरने वार। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। सध्या राज्यात गुलाब चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस सुरू असून या वादळाचा मराठवाडा व विदर्भाला चांगलाच फटका बसला आहे। बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे अनेक रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत। यवतमाळमध्ये असाच जोरदार पाऊस सुरू असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा हा प्रयत्न प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे। अरे खाली वर चालली ती, अरे इकडे जाय। एसटी बस क्रमांक 5018 ही बस नांदेडवरून नागपूर उमरखेडला निघाली होती। 2 दिवसांपासून सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे। दहागाव नाला परिसरात ही बस पोहोचली असता चालकाने पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढायचा प्रयत्न केला, मात्र पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ही बस पुरामध्ये वाहून गेली। बसमधील प्रवाशांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। माणसाला बरं वाटलं असं आता हे गेली काय करता लावी बाहेर पुरत नाही का काय म्हणता। सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत आहे। काही दिवसांपूर्वी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं सोशल मीडिया अकाउंट एकदा नाही तर 2दा हॅक झालं होतं। हॅकर शोधणं सायबर टीमलाही कठीण जातं। अशातच रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचंही सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे 2 सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे। जागतिक कन्या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या भारताच्या स्नेहा दुबे हिचा व्हिडिओ खासदार तुमाने यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकला होता। हा व्हिडिओ खूप लोकांनी पसंतही केला होता, मात्र दुसऱ्या दिवशीच कोणीतरी त्यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज हॅक केलं आणि डीपी बदलला। तुमाने यांनी लगेच सायबर क्राईम सेलला या संदर्भात तक्रार दाखल केली। तुर्कीतून हे अकाउंट हॅक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। सायबर क्राईम सेल याचा अधिक तपास करत आहे। बेसा बेलतरोडीसह 10 गावांमध्ये मागील 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे हाहाकार माजला आहे। परिसरातील नागरिक संपूर्णतः टँकरच्या पाण्यावर विसंबून आहेत। परिसरातील लोक नळ येत नसल्यामुळे त्रस्त झाले असून त्यांची दिनचर्याच बदलली आहे। मात्र या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या या समस्येशी कुठलेही स्वयंसूतक नसल्याचं दिसून येत आहे। जीवन प्राधिकरणद्वारे बेसा बेलतरोडी, पिपला, शंकरपूर, बेलाहरी, हुडकेश्वर, खरबी, बहादुरा, महालगाव, कापसी, गोणीसीम या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो। 6 दिवसांपूर्वी खरबीजवळ मुख्य पाईपलाईन तुटल्यामुळे MJP अधिकाऱ्यांना ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी 3 दिवस लागले। त्यानंतर रामा डॅम इथे वीज समस्या निर्माण झाली, त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा बंद पडला। अनेक लोकांनी यासंबंधित तक्रार केली असूनही परिस्थितीत सुधार झाला नाही। पाण्याच्या समस्येशी 2 हात करत असताना टँकर संचालकांनीही दर वाढवल्यामुळे इथले नागरिक नाकीनऊ आले आहेत। पाणी संबंधित समस्येचं निराकरण लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे। घरगुती वादातून भावांवर हल्ला झाल्याच्या 2 घटना कळमना आणि अजनी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत। एकाने काठीने आपल्या भावाचं डोकं फोडलं तर दुसऱ्याने कटरने भावावर वार केला। दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमेश आणि सुजित या 2 भावांचं आपापसात भांडण असल्याने दोघेही वेगवेगळे राहायचे। रमेश आपल्या आईला भेटायला सुजितच्या घरी गेला असता माझ्या घरी का आला या कारणावरून सुजित रमेशला शिव्या देऊ लागला। वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात सुजितने रमेशवर काठीने वार केला। शेजारी सलामे यांनी मध्यस्थी केली असता सुजितने त्यांचंही डोकं फोडलं। रमेश आणि सलामे यांनी सुजित विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तर दुसरी घटना आहे अजनीतील सावित्रीबाई फुले भागातली।
हेमराज पुसनाके याचं आपल्या आईसोबत बायको घर सोडून गेल्यावर भांडण सुरू होतं. भांडण इतकं विकोपाला गेलं की हेमराज आपल्या आईला शिवीगाळ करू लागला. आईशी नीट बोलायचं यावरून हेमराजचा लहान भाऊ विशाल हेमराजला टोकू लागला. त्यामुळे चिडून हेमराजने कटरने विशालवर हल्ला केला. यात विशाल बराच जखमी झाला आहे. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून हेमराजला अटक केली आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीतर्फे काल नागपुरातील व्हरायटी चौक येथे 3 कृषी कायद्यांचा निषेध करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामध्ये आप कार्यकर्ते तसेच समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. काले कानून वापस लो, काले कानून वापस तो जैसे कि अभी हम फिलहाल मौजूद हैं नागपुर के वैरायटी चौक के बर्डी के बाज़ार में, जहां आप देख रहे हैं कि केंद्रीय सरकार जो है, मोदी सरकार के द्वारा जो 3 विधेयक कृषि कानून जो लागू किया गया था उसकी वापस लेने की मांग को लेकर आपके कार्यकर्ताओं का यहाँ पे जमकर हंगामा देखे जा रहे हैं, आप आंदोलन किए जा रहे हैं। वो तो हम उन्हीं से जानते हैं कि ये मामला क्या है। आम आदमी पार्टी ने अपनी पहले दिन से ही भूमिका स्पष्ट कर दी है। आप लोगों को जानकारी है, दिल्ली के अंदर में किसानों को जिस भी प्रकार की हेल्प लग रही है, किसान जो बॉर्डर पे बैठे हुए, दिल्ली के बॉर्डर पे बैठे हुए, उन सारे किसानों को आम आदमी पार्टी के तरफ से सारी सुविधाएं, सारा पानी की व्यवस्था हो, चाहे मंडप की व्यवस्था हो, चाहे कोई भी व्यवस्था उनको लग रही है, इवन वाईफाई की भी व्यवस्था आम आदमी पार्टी ने की है, ताकि किसानों के विरोध में जो देश के विरोध में जो 3 काले कानून मोदी सरकार ने लाई है, आम आदमी पार्टी उसका विरोध करती है। समस्या ये है कि सरकार के तरफ से बीजेपी IT सेल के तरफ से ये झूठ फैलाया जा रहा है लोगों के अंदर में कि ये तीनों कानून किसानों के फायदे के हैं, किसानों के फायदे में के लिए और साथ ही साथ जनता के फायदे के लिए। अगर ढंग से उन तीनों कानूनों को पढ़ा जाएगा तो ये समझ में आएगा ये तीनों कानून जो है वो जन विरोधी है, किसान विरोधी है, देश विरोधी है। जिस तरीके से पेट्रोल के दाम का कोई माई बाप नहीं बचा, अलग अलग बिजली के दामों का कोई माई बाप नहीं बचा, किसी भी तरह गैस सिलेंडर के दामों का माई बाप नहीं बचा, उसी तरीके से आने वाले समय में जो खाद्य पदार्थ है, जो कि चावल, अनाज, ये सारी चीज़ें हैं, इनका भी दामों का कोई माई बाप बचेगा नहीं। एक तरफ सारी की सारी एजेंसियां, सारी की सारी सरकारी तंत्र उठाकर प्राइवेट में देकर अडानी और अंबानी को दे दिया जा रहा है। उसी तरीके से ये खाद्य व्यवहार का भी जो सारा कार्य होगा, ये अडानी और अंबानी को देने का कार्य बीजेपी की सरकार कर रही है। पहले जब आपको ध्यान में होगा, जब दूसरी सरकार थी, ये खुद मोदी सरकार विरोध करती थी कि FDI ना आए। आज 100% FDI इन्होंने रिटेल में लेकर आ गए हैं। ये सारी समस्या, ये जो दुकान भाई यहाँ पे खड़े, दुकानदार भाई यहाँ पे खड़े हैं, लॉकडाउन में इनका मरण हुआ, अलग अलग समय में इनका मरण हुआ, GST में मरण हुआ, साथ ही साथ में नोटबंदी के दौरान मरण हुआ। अब जब DMart जैसी बड़ी DMart, जियो मार्ट जैसी बड़ी बड़ी संस्थान अगर शहर के अंदर खुल जाएगी तो ये दुकानदार भाई कहाँ जाएंगे, हमारा किसान भाई कहाँ जाएगा। आम आदमी पार्टी पूरी तरीके से किसानों के साथ में है, इन व्यापारियों के साथ में है, हर उस इंसान के साथ में है जो आज की तारीख में तकलीफ में है। मोदी जी को ये समझना पड़ेगा, भले ही उनको बीवी नहीं है, बच्चे नहीं है, पर कम से कम जिनके बच्चे और बीवी है उनका दर्द समझो, उनके रोजी रोटी का दर्द समझो। और आने वाले समय में आम आदमी पार्टी इस कानूनों को लेकर, तीनों कानूनों को लेकर और अपना कड़ा रुख निभाएगी। आम आदमी पार्टी इन तीनों काले कानून का निषेध करती है। ये किसान विरोधी कानून है, ये किसान की ज़मीन हथियाने के कानून है, किसान की पैदावार को एक गोडाउन में बंद करके कालाबाजारी का कानून है, ये उनके अधिकार छीनने का कानून है, ये आपकी हमारी रोटी महंगी करने वाला कानून है। ये कानून का विरोध कर रही है, पूरे देश के अंदर विरोध हो रहा है। 13 महीने से हमारे किसान ये देश को सरकार को समझा रहे हैं, लेकिन उनके समझ में आ नहीं रही है। आज उस सरकार को जगाने के लिए भारत बंद किया है, आम आदमी पार्टी उसका समर्थन करती है। ये कानून वापस होना चाहिए, MSP लागू होना चाहिए और किसान का हक किसान से नहीं छीना जाना चाहिए। तो जैसे कि आपने अभी देखा, आम आदमी पार्टी जो कार्यकर्ता थे उनके द्वारा 3 कृषि विधेयक जो बिल प्रेरित हुआ है, केंद्र सरकार ने जो पास किया था, उस बिल के खिलाफ कहीं ना कहीं आंदोलन किया जा रहा है। किसानों के समर्थन में आंदोलन किया जा रहा है, व्यापारियों के समर्थन में आंदोलन किया जा रहा है। फिलहाल हम उपस्थित हैं नागपुर के वैरायटी चौक पर, जहां ये आंदोलन हुआ।
तो कैमरा पर्सन रोशन के साथ जोया खान, नागपुर। तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए, जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। केंद्र सरकारने 3 नवे कृषी कायदे पारित केले आहेत। या कायद्याला विरोध दर्शवत जवळपास मागील 1.5 वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काल शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती। या हाकेला संपूर्ण भारतातून तर राज्यातील विविध शहरांमधून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता। महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांच्या वतीनं भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। राष्ट्रवादी पक्षनेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सायन्स सर्कल इथे आंदोलन करत पाठिंबा दिला। यावेळी मलिक यांनी या आंदोलनाला सर्व स्तरातून राष्ट्रवादीचा संपूर्णपणे पाठिंबा असल्याचं सांगितलं। आज संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारलेला आहे। या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला। ठिकठिकाणी राज्यभर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निदर्शनं होत आहे। बंद म्हणजे संपूर्णपणे बंद करू नका अशी आम्ही भूमिका घेतली। या बंदला पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। या भूमिकेला धरून आमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन आज जवळपास 10 महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। बोलणीच्या माध्यमातून प्रश्न निकाली काढण्यात येऊ शकत नाही, पण सरकार अहंकारी भूमिका घेत आहे। त्यामुळे कुठलंही तडजोड होत नाही, तोडगा निघत नाही। आम्ही जे कायदा करताय त्यासाठी तसंच मान्य करा, ही भूमिका योग्य नाही। लोकशाहीमध्ये कायदे रद्द करता येते, नवे कायदे बनवता येते। हे तिन्ही कायदे रद्द झाले पाहिजे, ही भूमिका आमच्या पक्षाची। हे कायदे अन्यायकारक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आणि कायदा रद्द झाला पाहिजे, आमची ठाम भूमिका। देशभरातील शेतकरी या काळ्या कृषी कायद्याविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल न घेता हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्ही या 3 काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी अकोला शहरात निषेध मोर्चा काढला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांना संपविण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे। केंद्र सरकार आम्ही बोलायला तयार आहोत असं सांगून निव्वळ वेळ मारून नेत आहे, असा आरोप काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ इथे भारत बंद आंदोलनादरम्यान पाठिंबा देत केला। या देशामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा कणा, या देशाचा कणा समजून त्यांना मदत करण्याची भूमिका यापूर्वी सुद्धा राज्यकर्त्यांनी घेतलीत, केंद्राने घेतलीत, राज्यांनीही घेतलीत। पण अलीकडे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव आणि ठराविक उद्योगपतींच्या हातामध्ये संपूर्ण हे कृषी क्षेत्र देण्याचा संदर्भामधलं जे पाऊल केंद्र सरकारने, बीजेपी सरकारने, RSSने जे टाकलेलं आहे, त्याला कडाडून विरोध दिल्लीमध्ये आमचे शेतकरी बांधव 1 वर्षापासून उपोषण करतायत। त्यांना बोलावणी देण्याकरता आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत, लोकांमध्ये सांगण्याकरता। यापेक्षा सरकार पुढे सरकत नाहीये। परंतु तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे की पंजाब, हरियाणा
उत्तर प्रदेश राजस्थान मधला जरी शेतकरी दिल्लीच्या जवळ असल्यामुळे खवळून उठला असेल, पण दूरगामी परिणाम हे आपल्या विदर्भातील उत्पादनावर होणार आहे. कारण SRPच्या माध्यमातून सपोर्ट प्राइस जे शेतकऱ्यांना दिली जाते, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दिली जाते, ती सपोर्ट प्राइस काढूनच घेण्याच्या संदर्भामध्ये या सरकारने पावले टाकलेली आहेत. ठाण्यातही काँग्रेस पक्षाने या बंदला जाहीर पाठिंबा देत स्टेशन रोड परिसरातील दुकानदारांना गांधीगिरी मार्गाने बंदमध्ये सहभागी करून घेतले. ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या ठिकाणी ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते भागाभागात रस्त्यावरती उतरलेले आहेत. BJPची जी जुलमी राजवट आहे संपूर्ण देशामध्ये जी चालू आहे, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचा प्रयत्न केला गेला आहे, कामगारांचा हे कंबरडं मोडायचा प्रयत्न केला गेला आहे, सगळ्या कृषी बाजार समित्या बंद करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे, कामगार विरोधी धोरण त्यांनी या ठिकाणी सर्वांना कायमस्वरूपी जे उद्योग आहेत, MTNL असतील, रेल्वे असतील, एअरपोर्ट असतील, ते सगळे बंद करून एअर इंडिया विकायला काढलेली आहे, रेल्वे विकायला काढलेली आहे, MTNL विकायला काढलेली आहे. सर्वच उद्योगधंदे बंद करून कंत्राटी कामगार पद्धती आणायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कामगार वर्ग संपुष्टात येईल. शेतकरी वर्ग यांनी संपुष्टात आणण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे, सुरू आहे यांचा. आणि जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी हे राजकारण करून या ठिकाणी एकीकडे भाववाढ होते, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गृहिणींचा गॅस असेल, भाजीपाला असेल, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या असतील या ठिकाणी, किंवा मग या ठिकाणी अन्नधान्य याच्यावरती जो भाववाढ करवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे संपूर्ण गोरगरिबाचं, सामान्य जनतेचं, सामान्य वर्गाचं कंबरडं मोडलेलं आहे. आणि त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी डाव्या आघाडीने जो बंद पुकारलेला आहे संपूर्ण देशामध्ये, त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी, मनमोहन सिंगजी, नानासाहेब पटोळे साहेब आमचे, थोरात साहेब आमचे, पृथ्वीराज बाबा, अशोक चव्हाण, जेवढ्या नेत्यांनी आम्हाला अखिल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, काल नसीम खान साहेबांनी आम्हाला फोन केला कार्याध्यक्षांनी, त्याला विनंतीला, त्यांच्या आदेशाला मान देऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती सगळेच कार्यकर्ते ठाणेभर उतरलेले आहेत. भंडारा इथे भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हमारा एक कांग्रेस ये डेवलपमेंट की सोच रखता है. कोरोना का वजह से 2-4 महीने अभी तक दुकानदारी बंद रही. आज छोटा सा दुकानदारों को कुछ राहत मिल रही है, और राहत के वास्ते हम जनता के वास्ते उन्हें किसी को परेशान नहीं करना चाहते, लेकिन इस माध्यम से उनको बताना चाहते हैं केंद्र सरकार को कि आज का एक कांग्रेस का कार्यकर्ता, एक देश की जनता आपको अभी इसके बाद में कोई माफ़ नहीं करने वाली है. इन लोगों ने इतना बड़ा मोदी सरकार ने पाप किया है, शेतकरी विरोधी किसान कायदे तो तैयार किया है, किसान का संघर्ष इतने 11 महीने से चल रहा है. उनकी मांग है, हमारे से बात हुई कि दुरुस्त किया जाए, रद्द किया जाए, लेकिन वो कर नहीं सके. महंगाई इतनी बढ़ गई है, कामगार के विरोध में भी कायदे तैयार किए हैं, और ये जुल्मी अत्याचारी सरकार का निषेध करने हेतु हम रास्ते में आ गए. हम इससे ये बताना चाहते हैं. वर्धेतही भारत बंदला वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व सेलतर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी BJP विरोधात नारेबाजी करून शहरातील मार्केट परिसरात मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. आज 11 महिने झाले आम्ही आंदोलन करत आहोत. 11 महिन्यापासून शेतकरी रस्त्यावर उठून आंदोलन करतात आहे की 3 काळे कायदे जे केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले आहे ते मागे घ्या, पण कुठेच काही दिसत नाही आहे. आज आपण पाहतो शेतकरी जो देशासाठी पालनहारा आहे, पण त्याच्यासाठी काही सुविधा नाही आहे. आज जर आपण पाहिलं कुणाचं आहे जग, फक्त उद्योगपती, त्यांच्यासाठी सुविधा आहे, त्यांच्यासाठी वीज आहे. आज बेरोजगारी वाढलेली आहे, कारखान्यात कर्मचाऱ्यांना काही सुविधा नाही आहे. आज शेतकरी सगळ्या बाबतीत त्रस्त झालेले आहे. त्यांना मालाचा भाव नाही मिळत आहे, ना त्यांचा माल विकला जातो आहे, आणि दुसरी गोष्ट पावसामुळे त्यांचं पीकसुद्धा खराब होत आहे. तसेच वर्ध्यात कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानेही भारत बंदला आपल्या 42 संघटनांसह पाठिंबा दिला. तसेच वर्ध्यात कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानेही भारत बंदला आपल्या 42 संघटनांसह पाठिंबा दिला. आज
किसान समन्वय समिती जी दिल्लीमध्ये गेल्या 300 दिवसापासून जास्त दिवसापासून आंदोलन सुरू आहे, त्यांच्या आदेशाप्रमाणे भारत बंदची घोषणा हे 3 काळे शेतकरी कायदे जे केंद्र सरकारने केलेले आहेत ते रद्द करावे या मागणीसाठी आज भारत बंद आहे। या बंदमध्ये वर्ध्यामध्ये जी काही समन्वय समिती आम्ही तयार केली, ज्याच्यामध्ये 45 कामगार शेतकरी सामाजिक संघटना आहेत, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही इथं या भारत बंदला समर्थन करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत। आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेल्या 300 दिवसामध्ये भारत सरकारच्या मुजोरीमुळे 600हून जास्त शेतकरी दिल्लीच्या आंदोलनात शहीद झाले। शेतकऱ्यांवरच नव्हे तर कामगारांवर देखील तीच परिस्थिती आहे। एवढे बाबासाहेबांनी जी घटना बनवली त्या घटनेतील 44 कायदे रद्द करून भांडवलदार दार्जिने, उद्योगपती दार्जिने 4 नवे कायदे भारत सरकारनं कामगार कायदे तयार केलेले आहेत। सोमवारी नागपुरातील महावितरणच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यावर विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी निषेध करत आंदोलन केले। त्या दरम्यान कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांचे कर्मचारी यापुढे सुट्टीच्या दिवशी वीज बिल गोळा करण्याच्या कामावर जाणार नाहीत। तसेच त्यांच्या साथीदारावरील हल्ल्याचा निषेध करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्येची माहिती दिली। जोर जुलूम के टक्कर में, जोर जुलूम के टक्कर में आणि ह्या सगळ्या रिकव्हरी यामध्ये जे काही आता म्हणजे वाढवले 73,000चे हेच वाढलेले, याला काही एकत्र जाऊ आपल्यामध्ये काही मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत। कार्यप्रसंगी अशा संकटाच्या प्रसंगी सगळे एकत्र आहोत आणि आपण प्रशासन देखिए, ये घटना सिर्फ नागपुर में हुई ऐसा नहीं है। गत 2 माह से ये पूरे महाराष्ट्र में सब प्रकरण होते जा रहे हैं और ये निंदनीय है। और इसके लिए पूरी जिम्मेदार जो है ये डॉक्टर नितिन जी राउत है, क्योंकि इन्होंने जो घोषणाएं की थी, इन्होंने जो बोला था कि हम ग्राहक का 100 यूनिट का बिल माफ़ करेंगे, 200 यूनिट का माफ़ करेंगे, 2 महीने का माफ़ करेंगे, 1 महीने का माफ़ करेंगे, लेकिन माफ़ी किया नहीं। बाद में उन्होंने बताया कि इसको मुख्यमंत्री ने अप्रूवल दिया नहीं। भाई, तो आप सरकार में हो, पहले मुख्यमंत्री का अप्रूवल लेना था, बाद में घोषणा करना था। ये तो सादा लॉजिक है, ये किसी को भी समझता है। इन्होंने ऐसा ना करते हुए अपनी बढ़ाई बताने के लिए सब कुछ किया, लेकिन उसका दुष्परिणाम ये हो रहा है कि हाँ, वो जो 4 महीने का बिल इकट्ठा जाने के बाद करेक्ट बिल ग्राहकों को गया था, जिनको गलत बिल गया था उनका बिल भी वितरण ने करेक्ट कर दिया था, इमीडिएटली कर दिया था। सबके पास आया हुआ बिल बराबर था, उनके और जो थकित बाकी है वो भी बराबर थी। ग्राहक बिल भरने के लिए भी तैयार था, लेकिन ये घोषणाएं अगर नहीं होती तो ग्राहक ने अपना बिल भरा होता। और आज हमारे कामगारों को जो मार खाना पड़ रहा है या फिर इतने जोर जो मारा जा रहा है, पब्लिक जो गाली दे रही है, गुप्तया कर रही है, और हमारा जब ये कर्मचारी जाता है तो उसके साथ मिसबिहेवियर जो होता है ये ना होता है, ये इसके लिए पूरे ये जिम्मेवार है। आज हम घोषणा करने वाले हैं कि आज के बाद हमारा कामगार ना छुट्टी के दिन जाएगा, ना वसूली करेगा। जो कंपनी का नियम है, कंपनी के नियम के मुताबिक काम होगा। अगर नियम के बाहर जाके ये प्रशासन या अधिकारी हमारे कामगारों पे जोर ज़बरदस्ती करके उनको बाध्य करते हैं तो उसके लिए हम आंदोलन की भूमिका लेंगे। और आज जो कुछ भी वसूली हो रही उसके 1% भी वसूली हमारा कामगार नहीं करेगा, ऐसी आज मैं आपको बताता हूँ। और ये जो घटना घटी है उसका निषेध करता हूँ सभी संगठनों की ओर से। महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडल, जहां कल एक कर्मचारी के साथ हादसा हो गया था, यह हादसे के लिए आज यहां आंदोलन किया जा रहा है। तो आइए यहां के गणों से जानते हैं कि आखिर क्या हुआ था इस मसले में। मैं शिवानी थोटे, कैमरामैन राजेश के साथ। नमस्कार। शिक्षण आमचा अधिकार आहे आणि आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवू नका, अशी याचना भटक्या जमातीच्या मुलांनी विभागीय कार्यालयासमोर केली। सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार घटनेने बहाल केला आहे। मात्र भटक्या जमातीतील काही मुलं अजूनही या अधिकारापासून वंचित आहेत। अशात जवळपास 70 ते 80 मुलांना घेऊन संघर्षवादी ग्रुपने नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपला हक्क मागितला। महिनाभराआधी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, डॉक्टर विकास महात्मे आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची एक बैठक झाली होती। त्या बैठकीत आठवड्याभरात या भटक्या जमातीच्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जावा असा आदेश बच्चू कडू यांनी दिला होता। मात्र आता महीना उलटून गेला तरीही या मुलांना शाळेत प्रवेश दिला गेला नाहीये। हमारे जो बच्चे हैं इन बच्चों को
प्रवेश के माध्यम से हम लोग आए थे कि 2009 से RTI कायदा है, शिक्षा हक अधिकार हमारा एक कायदा है, उस कायदे के अंदर में हर बच्चा पढ़ना चाहिए। ये केंद्र सरकार का राज्य सरकार को और सभी राज्यों को इस पर प्रावधान है। लेकिन 2009 से आज तक हम इतने निवेदन देने के बाद भी इन बच्चों के तरफ शिक्षा विभाग का ध्यान नहीं है। अभी हाल ही में एक माह पहले एक मीटिंग हुई थी। इस मीटिंग में एक बच्चू कडू साहब, डॉक्टर महात्मे साहब और शिक्षा के सभी जिला अधिकारी यहाँ पे थे, जिला के शिक्षा अधिकारी यहाँ पे थे। उनके सामने बच्चू कडू साहब ने बताया था कि 8 दिन के अंदर में इन बच्चों का एडमिशन होना चाहिए, क्योंकि मैं फिर बाद में सुनूंगा नहीं। लेकिन साहब उसको आज 1 महीना हो गया है, लेकिन आज भी एक भी बच्चे का एडमिशन हुआ नहीं है। शिक्षक आते हैं, नाम लिखते हैं, लेकिन नाम लिखने से नहीं, उनके रजिस्टर में एंट्री नहीं है, उनके जन्म के दाखले नहीं लिए हैं, ऐसा कुछ भी ऐसा प्रावधान नहीं है। उनके पालकों की जो सही लेनी चाहिए, एडमिशन का प्रावधान होता है, उस प्रावधान के अनुसार कुछ भी उन्होंने किया नहीं गया है। लेकिन नया एक मामला लाया है कि इन बेड़ों के हम रोटरी क्लब के माध्यम से पालक स्कूल, एक पालावर की स्कूल चालू करेंगे, ऐसा बोल रहे हैं। कौन होता है रोटरी क्लब स्कूल चलाने वाला? या ऐसे क्या हमारी सरकारी जो स्कूल है, वो सरकारी यंत्रणा है, वो फेल हो गई है कि हम इनको लेकर आ रहे हैं? और भंडारी साहब को ये ध्यान होना चाहिए कि अगर इनके पालावर की स्कूल और इनके पालों के स्कूल चलाना है तो आप ऐसे क्लबों को लाते, अपने अतिरिक्त शिक्षक है इनको यहाँ पे लाकर इनके लिए पढ़ाइए। जो आपके BEd D.Ed हुए शिक्षक है, उनके माध्यम से इनको पढ़ाइए, तो हमारे बच्चे कुछ पढ़ पाएंगे। संघर्षवादीच्या या आरोपांना उत्तर देत शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीण भागातील विविध पाड्यावर जाऊन जवळपास 231 मुलांची यादी तयार करून लवकरच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलं। मी चिंतामण वंजारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर ग्रामीण, हिंगणा, काटोल, सावनेर, कळमेश्वर, उमरेड, नरखेड या ब्लॉकमध्ये भरवाड समाजाची वस्ती आहे आणि ती भटकंती आहे। असे 231 मुलं त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलं आणि 231 मुलांना नजीकच्या शाळेमध्ये दाखल करण्यात आले। एवढ्या बेड्यावर आम्ही प्रत्यक्ष आमचे माणसं जाऊन आलेले आहे, शिक्षण विभागाची यंत्रणा पूर्ण जाऊन आलेली आहे। त्यांच्याकडनं आम्ही प्रत्येक बेड्यामध्ये घरोघरी जाऊन सर्वे करून शाळेत जे मुलं असतील त्या मुलांना दाखल करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार मला ही यादी प्राप्त झाली। शासनाच्या गलधान कारभारामुळे या मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया न जावं असं मत पालकांनी व्यक्त केलं आहे। सदर परिसरातील पारिवारिक कार्यक्रमात मिळालेल्या शगुनची रक्कम वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून तृतीयपंथीयांच्या गटात हाणामारी झाली। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन काही तृतीयपंथीयांना आपल्या ताब्यात घेतलं। सदर परिसरातील गोंडवाना चौकात राहणाऱ्या केवलरामानी यांच्या घरी रविवारी पारिवारिक कार्यक्रम सुरू असताना तृतीयपंथीयांचा एक गट पोहोचला। त्यांनी तिथून शगुनची रक्कम घेतली। नंतर दुसरा गुट तिथे पोहोचला असता त्यांनी सुद्धा केवलरामानी यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र त्यांनी दिलेला शगुन आपापसात वाटून घेण्यास सांगितले। त्यावर दोन्ही गटांमध्ये हिस्स्यावरून वाद सुरू झाला। हा वाद एवढा विकोपाला गेला की सदर पोलिसांना यात मध्यस्थी करावी लागली। पोलिसांनी या तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करून 15 किन्नरांना आपल्या ताब्यात घेतले। कल दोपहर को 11:30 बजे हमें इन्फॉर्मेशन मिली, सदर गोंडवाना चौक यहाँ पे कुछ तृतीयपंथी लोग आपस में अश्लील गालियाँ बक के मारापीटी कर रहे हैं। ये इन्फॉर्मेशन से जब हम वहाँ पे गए तब हमें मालूम पड़ा वहाँ कोई केवल रामानी के घर में कुछ फंक्शन था। उस फंक्शन में तृतीयपंथियों का कुछ ग्रुप वहाँ पे गया था, उनको उन्होंने कुछ चढ़ावा की रकम दी थी। उसके बाद में तृतीयपंथियों का और एक ग्रुप वहाँ पे आया और उन्होंने उस चढ़ाव में से उनका हिस्सा मांगा। इस पे से इनमें आपस में झगड़ा हुआ और इस पे से उन्होंने वहाँ पे गैर कायदा की मंडली वहाँ पे जमा की और आपस में उन्होंने एक दूसरे को अश्लील गालियाँ दे के धमकियाँ दी और आपस में उन्होंने सार्वजनिक ठिकान के ऊपर में मारापीटी की। इस संदर्भ में हमने उनके ऊपर में कलम 143, 160, 254, 506, 188, 269, 270 IPC, 135 मपोका और कोविड के संदर्भ के सेक्शन अनुसार हमने ऑफेंस रजिस्टर किया है और उसमें हमने 15 तृतीयपंथीयों को अटक किया हुआ है और अभी अगली कारवाई हम लोग कर रहे हैं। शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ तसेच त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांना मुंबईच्या सिटी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने समन्स बजावला आहे। यावर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी ईडीची कारवाई ही योग्य असल्याचं सांगितलं।
तसेच आपल्यावर केलेले घोटाळ्याचे आरोप हे बिनबुडाचे असून त्यात काही संबंध दिसल्यास आपण चौकशीला सामोरे जाऊ असेही ते म्हणाले। शिवसेनेकडून आपल्याला मिळणाऱ्या पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचंही यावेळी आमदार रवी राणा यांनी ठणकावून सांगितलं। आज सिटी कोऑपरेटिव्ह बँकच्या घोटाळ्यामध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीने जी कारवाई केली या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं अरविंद सावंत यांनी माझ्यावर आरोप केले, मी अरविंद सावंतला चॅलेंज करतो। तुमची महाराष्ट्राची मुख्यमंत्री तुमचा आहे, सगळे एजन्सिया तुमच्या आहे, कुठल्याही घोटाळ्यामध्ये जर माझं नाव असेल किंवा कुठेही तुम्हाला माझा संबंध दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही एजन्सीकडनं माझी चौकशी करा, मी प्रत्येक चौकशीला तयार आहे। पण खोटे आरोप करून तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे की आनंदराव अडसूळांनी मराठी माणसाला, मराठी खातेदारांना मुंबईच्या ज्या पद्धतीनं त्यांच्या बँक डुबवली आणि त्या खातेदाराचे पैसे बुडवले, यावर जे तुमच्या जखमेवर जे नमक टाकलेलं आहे आज, त्याच्यावर तुम्हाला ते झुमत आहे। पण तुम्हाला हे लक्षात ठेवा, मराठी माणसांना तुम्ही जो धोका देत आहे, ज्या पद्धतीनं सिटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये घोटाळा करून 980 कोटी रुपये डुबवले, अनेक लोकांना रस्त्यावर आणलं, आज ईडीची चौकशी एकदम योग्य आहे। ज्या पद्धतीनं अनिल परब ज्यांनी आजपर्यंत जे घोटाळे केले, मातोश्रीला जे पैसे वसूल करून दिले, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार करून त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना पैसे जमा करून दिले, याची सुद्धा ईडी चौकशी करणार आहे। लवकर अनिल परब सुद्धा हे सुद्धा ईडीच्या रडारवर राहतील, त्यांच्यावर सुद्धा कारवाई राहील। आणि अरविंद सावंत यांनी खोटा आरोप करून कोणाची दिशाभूल करू नये, कुठलीही चौकशी करा, मी तयार आहे। आणि पोकळ धमक्या शिवसेनेने मला देऊ नये, कुठल्याही स्तरावर कुठल्याही पद्धतीनं शिवसेनेला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे। धमक्याला मी घाबरत नाही, कुठल्याही धमक्या असल्या त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे। तर आता वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज। नमस्कार।